नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण तांदळाचे पीठ व रवा वापरून कुरकुरीत असा मेंदू वड्याचा प्रकार पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी गॅसवर कढईत 2 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे। आता आपण या पाण्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, 1 टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून जिरे, चवीपुरते मीठ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपले पाणी गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 वाटी रवा। आता आपण हा रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। रवा चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर त्यात आपण 1 मोठी वाटी तांदळाचे पीठ टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण या पिठाला व रव्याला 10 ते 15 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे वाफवून घेऊ। तुम्ही पाहू शकता हे पीठ चांगल्या प्रकारे घट्ट झाले आहे। आता 10 ते 15 मिनिटांनंतर आपले तांदळाचे पीठ चांगल्या प्रकारे शिजले आहे। आता आपण गॅस बंद करून हे पीठ थंड करून घेऊ। आपले पीठ थंड झाल्यानंतर त्यात आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आता आपण या पिठाचे वडे बनवण्यास घेऊ। त्यासाठी इथे मी हाताला पाणी लावून घेत आहे। आपण तयार करून घेतलेल्या पिठातील एक छोटासा गोळा घेऊन अशा प्रकारे हातावर गोल करून घ्यायचा व दुसऱ्या हाताच्या मदतीने त्याला प्रेस करून घ्यायचे। व आपल्या एका बोटाला पाणी लावून बोटाच्या मदतीने त्या वड्याला मध्यमभागी गोल करून घ्यायचा। अशाच प्रकारे आता आपण सर्व पिठाचे वडे बनवून घेऊ। आपण तयार करून घेतलेले वडे तळण्यासाठी इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। आता आपले तेल गरम झाले आहे, त्यात आपण वडे टाकून घेऊ। आता आपण या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ।
आता आपले वडे एका बाजूने तळले गेले आहेत. आता आपण वडे दुसऱ्या बाजूने लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपल्या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊ. जर रोज सकाळी उठून नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा प्रकार नक्की करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर मला हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन